नमस्ते. अंजली स्पेशल ड्रेस क्लासमध्ये मी सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आजच्या आपल्या क्लासमध्ये मी आज तुम्हाला प्रिन्सेस टॉपची कटिंग कशी करायची, एकदम सोप्यामध्ये, छातीमध्ये व्यवस्थित बसला पाहिजे, कुठलीही अडचण नाही आली पाहिजे, एकदम जसा आपला ब्लाऊज आपला परफेक्ट पाहिजे तसं त्याचप्रमाणे आजचा टॉपसुद्धा आपल्याला परफेक्ट कसा शिवता येईल, व्यवस्थित कट कसे आले पाहिजे, तर त्यासाठी आजची कटिंग आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने. या ठिकाणी आपण मागे पुढे सुद्धा प्रिन्सेसचा आकार दिला जातो. काही काही टॉपला दिला जात नाही, काही काही टॉपला दिला जातो. तर त्यानुसार जशी आपली डिझाईन असेल टॉपची त्यानुसार बदल केला जातो. तर आज आपण कटिंग कशी करायची, मार्किंग कशी करायची, एकदम सोप्या पद्धतीने महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला सांगितल्या जातील. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशलला सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. ज्यांनी कोणी आत्तापर्यंत मागील व्हिडिओ पाहिले नाही आहेत आपल्या ड्रेस क्लासचे, तर ज्यांनी पाहिले नाही त्यांनी बघून घ्या आणि पुढील क्लास पूर्ण करा. तर चला, तर मग मी आता तुम्हाला मार्किंग कशी करायची ते एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे. प्रत्येकाची शोल्डर वेगळी, गळा उंचीनुसार तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शिवू शकतात. हे तुम्हाला आज मार्किंगमध्ये मी सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, पूर्ण उंची प्रिन्सेस टॉपसाठी पूर्ण उंची आपल्या आवडीप्रमाणे घ्या. मी या ठिकाणी 40 घेतलेली आहे, पण या ठिकाणी मी तुम्हाला दाखवताना फक्त आपण माप हे वरची कशी टाकली पाहिजे, बाकीचं खालचं कसं केलं पाहिजे, तुम्हाला स्ट्रेट शिवायचं आहे की तुम्हाला अम्ब्रेला शिवायचं आहे, फुलघेराचा अम्ब्रेला शिवायचा आहे, जसा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही शिवू शकता. या ठिकाणी आपल्याला जसा प्रिन्सेसची आपल्याला मार्किंग व्यवस्थित परफेक्ट पाहिजे त्यानुसार या ठिकाणी आपण माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर शोल्डर ही मागील गळा उंचीनुसार शोल्डर घेतली जाणार आहे. त्याचबरोबर तुमचा गळा मागील किती आहे, तर मागील गळा या ठिकाणी बघा, मी मागील गळा 2.5 घेणार आहे, पुढील गळा 3 इंच किंवा तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही 6 इंच 7 इंच ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्हाला हा फिटिंगचा शिवायचा आहे की लूज शिवायचा आहे. आता एकदम जास्त पण लूज नाही चालणार, एकदम तुम्हाला फिटिंग आणि मीडियम तुम्ही शिवू शकतात. जर तुम्ही लूज शिवलात तर प्रिन्सेसचा फक्त आपल्याला आकार दिसेल, कारण की फिटिंगमध्ये तुम्हाला म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही आकार कसा दिला आहे, फक्त फिनिशिंग त्याची थोडीशी वेगळी येईल. जास्त लूज असेल तर समजून येणार नाही आहे. तर आणखीन आता या ठिकाणी बघा, जर तुम्हाला मागील गळा पुढील व मागील गळा उंची जास्त ठेवायची असेल तर शोल्डर तुम्हाला कमी घ्यावी लागणार आहे. कमी म्हणजे या शोल्डर, आता मूळ शोल्डर तुमची आता आपण बघा, एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत शोल्डर 14 आहे, तर त्याच्या निम्मे आपल्याला शोल्डर 7 घ्यायची. जर मागील गळा उंची तुम्हाला जास्त घ्यायची असेल, 6 घ्यायची असेल, 7 घ्यायची असेल, तर 8 घ्यायची असेल, तर जी तुमची शोल्डर आहे त्या शोल्डरमधून तुम्हाला 1.5 इंच वजा करायचे. तर या ठिकाणी बघा 7 आहे, जर तुम्ही याच्यातून 1.5 इंच वजा केले तर 5.5 येईल. तर हे लक्षात घ्या, प्रत्येकाची शोल्डर ही वेगवेगळी असणार आहे. आणि याच्यामध्ये आणि जर तुम्हाला कमी गळा ठेवायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी आहे तेवढी शोल्डर घ्यायची. जर तुम्हाला शिलाई मार्जिन 1/2 इंच घेत असाल किंवा अर्धा इंच घेत असाल तर ते त्याच्यामध्ये ॲड करायचे. आता आपण सुरुवात करूया. आणि बाकीचं तर तुम्हाला माहिती आहे, जर फिटिंगचा शिवायचा असेल तर छातीचा 4था भाग प्लस 1 इंच घ्यायचे, आणि मीडियम शिवायचा असेल तर तुम्हाला 1.5 इंच घ्यावे लागेल, आणि लूज शिवायचा असेल तर 2 इंच घ्यावे लागेल. तर हा थोडासा बदल असतो. तर तुम्हाला ज्यांना कुणी मागील व्हिडिओ पाहिले नसतील तर ते बघून घ्या. मी तुम्हाला प्रत्येक फिटिंगचा टॉप कसा शिवला पाहिजे, मीडियम टॉप कसा शिवला पाहिजे, लूज टॉप कसा शिवला पाहिजे याची कटिंग आणि मार्किंग सांगितलेली आहे. तर या ठिकाणी आता आपण पूर्ण उंची 40 घेणार आहे, छाती 38 आहे, कमर 34 आहे, सीट घेर 40 आहे. तळघेर हा आपल्याला वाढवायचा की नाही, किंवा आपल्याला आहे तेवढा सीट घेर जेवढा आहे तेवढाच तळघेरसुद्धा घेतला जातो, किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर आपण ह्या सीट घेरापेक्षा 2 इंच 1 इंच जास्त घेतो. त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे असेल तर आपण अम्ब्रेलामध्ये घेतला जातो, त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. तर या ठिकाणी तुम्ही आवडीप्रमाणे सीट घेराच्या खाली किंवा कमरेच्या खाली तुम्ही करू शकतात. त्यानंतर आपल्याला गळारुंदी किती घ्यायची, शोल्डर किती घ्यायची हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. आता पूर्ण उंची आता तुमची 40 असेल किंवा 35 असेल तर पूर्ण उंचीमध्ये काय करायचं, 2 इंच ॲड करायचे. हे लक्षात घ्या.
पूर्ण उंचीमध्ये तुम्ही सगळं लिहून घेतलं तरी चालेल की आपण कुठे ॲड करतो. पूर्ण उंचीमध्ये 2 इंच जास्त घ्यायचे. तर या ठिकाणी बघा मोंढा उंची शोल्डर आपण केवढी घेतलेली असते. आता शोल्डर या ठिकाणी आता आपण मागील गळा उंची 2.5 घेणार आहे. तर या ठिकाणी बघा 2.5 घेणार आहे. तर मग आपण शोल्डर घ्यायची. शोल्डरमध्ये शिलाई मार्जिन तुम्ही किती घेता? पाव इंच. तर मी या ठिकाणी पाव इंच घेते जास्त. आता या ठिकाणावरून आपल्याला जेवढी आपण शोल्डर घेतली त्याच्या फक्त अर्धा इंच जास्त घ्यायचे. ही झाली आपली मोंढा उंची. त्यानंतर आपली कमर उंची. कमर उंची ही प्रत्येकांची वेगवेगळी असणार आहे छाती घेरानुसार. आता कमर उंची, आता बघा कोणाची कमर उंची 14 येते, कोणाची उंचीप्रमाणे असणार आहे. तर आता छाती घेरानुसार म्हणू शकत नाही आपण. कमर उंची ही ज्याच्या त्याच्या उंचीनुसार. प्रत्येकांची आता छाती घेर कमी आहे आणि कमर उंची जास्त, त्यांची स्वतःची उंची जास्त आहे. तर मग तिथं तुमची कमर उंची वाढेल, सीट उंची वाढेल. तर कमर उंची किती किती घेतात? कमर उंची 14, 14.5, 15, 15.5 ज्याच्या त्याच्यानुसार. सीट उंची बघा 17, 18, 19, 20, 21 आणि 22पर्यंत घेतली जाते. तर या ठिकाणी मी कमर उंची 15 घेते, सीट उंची 20 घेते. आणि जर तुमची छाती घेरापेक्षा सीट घेर जर जास्त असेल तर तुम्हाला सीट घेर, आता या ठिकाणी मी 20 घेतले असेल तर सीट घेर जास्त असेल छाती घेरापेक्षा तर तुम्हाला 18वरती सीट उंची घ्यायची असते. हे लक्षात घ्या, म्हणजे तुमचा टॉप व्यवस्थित बसतो. हे लक्षात राहू द्या. आणि बाकीची खालच्या साईडला उंची असणार आहे. इथपर्यंत आलं लक्षात? आता या ठिकाणी बघा, तर मी आता फिटिंगचा शिवते असं गृहीत धरून आपण आता या ठिकाणी मापा टाकूया. 38चं छाती घेर 38 आहे. 38चा चौथा भाग 9.5 प्लस त्याच्यामध्ये 1 इंच लुझिंग येतो. तर किती आले? 10.5. कमर घेर आपला 34 आहे. 34चा चौथा भाग 8.5 त्याच्यात 1 इंच तर 9.5. सीट उंची वरती आपल्याला सीट घेर आता या ठिकाणी बघा 40 आहे. त्याचा चौथा भाग 10 त्याच्यात 1 इंच जास्त घेतले तर 11. आणि तळघेर खाली असणार आहे. आता यानंतर या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचे. तळघेराचं पण सांगितलं, तुम्ही आवडीप्रमाणे सीट घेर जेवढा आहे तेवढा सुद्धा घेऊ शकता, त्याच्यापेक्षा 1-2 इंच जास्त घेऊ शकतात. आता आपण या ठिकाणी बघा छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग, सीट घेराचा चौथा भाग प्लस 1 इंच घेतले. हे लुझिंग झालं. आता शिलाई मार्जिन जो तो आपल्या आवडीप्रमाणे 1.5 इंच 2 इंच ठेवू शकतात. तर मी या ठिकाणी बघा 1.5 इंच ठेवते. पण सीट घेराला इथं आपण कट घेणार असतो. कट आपला एकसारखा येण्यासाठी या ठिकाणी 1.5 इंच न घेता 1 इंच, पाऊण इंच तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर मी या ठिकाणी 1 इंच घेते. त्यानंतर आपल्याला हे जोडून घ्यायचे. आणि तळघेर आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. इथं 11 घेतले तर इथं सुद्धा आपल्याला 11 घ्यायचे. आणि 1.5 इंच लुझिंग. आलं लक्षात इथपर्यंत? त्यानंतर गळारुंदी या ठिकाणी आपली किती आहे? मागील गळा उंची 2.5 आहे. तर या ठिकाणी बघा आपण गळारुंदी 2.25 घ्यायची. आता हे प्रत्येकांची वेगवेगळी घ्यायची. जसं तुमची शोल्डर कमी असेल त्यानुसार आता आपल्याला या ठिकाणी बघा 2.5, 2.25, 3, 3.25 एवढी बंद गळ्यासाठी गळारुंदी ठेवायची. आता ही मागील
अडीच असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि गोलाई करायची. मग या ठिकाणची गोलाई बघा, 1.5 इंच अंतर घ्यायचं किंवा 1 इंच घ्यायचं, तुम्हाला जशी गोलाई हवी आहे त्याप्रमाणे घ्यायची. ही झाली मागील. त्यानंतर या ठिकाणी बघा 1.5 इंच ते 1 इंच उतार द्यायचा. त्याचबरोबर पुढील सुद्धा आपल्याला गळा उंची इथं 2.5 घेतली तर आपण इथं 3.5 घेतलेली आहे. किंवा तुम्ही आवडीप्रमाणे थोडीशी वाढवू सुद्धा शकता, 5 पर्यंत घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे तेवढी. तर मी या ठिकाणी मला गळ्याला बंद हवं आहे त्यामुळे मी या ठिकाणी कमी घेतलेली आहे. जरी आता आपण या ठिकाणी कमी घेतलेली आहे पण या ठिकाणी मी शिवताना या ठिकाणी कट मारणार आहे, तर तो शिवताना तुम्ही व्हिडिओ पुढील नक्की बघा. त्याचबरोबर आता या ठिकाणी बघा, या ठिकाणावरून 1.5 इंच मागील मुंड्यासाठी आकार देण्यासाठी घ्यायचे. आता ही मागील मुंड्याचं झालं. पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी बघा आतल्या साईडला 1.5 इंच पॉईंट घ्यायचा आणि इथं शोल्डरला जोडून द्यायचं आणि या ठिकाणावरून 1.5 इंचावरती पॉईंट घ्यायचा आणि गोलाई द्यायची. इथपर्यंत आलं लक्षात. आता टक्स उंची म्हणजे आपल्याला प्रिन्सेससाठी आपल्याला टक्स उंची घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपला किती आहे, छातीचा 4था भाग. छातीचा 4था भाग आहे 9.5 इंच आणि त्यात आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचे. तर किती येणार आपला टक्स उंची प्रिन्सेससाठी 11 वरती येणार. 1 ते 1.5 इंच तुम्ही टक्स उंची घ्यायची प्रिन्सेससाठी. या ठिकाणावरून 3.5 इंच घ्यायचे. 3.5 प्रत्येकांचं वेगवेगळं येईल, तर तुम्ही सांगते कमी जास्त होऊ शकतं. आता हे 34 छाती ते 40 छातीपर्यंत 3.5 ठेवायचे. त्याच्या आतीलसाठी 3.25 ठेवू शकतात आणि त्याच्या पुढीलसाठी 4 इंच ठेवायचं. 40 छातीपेक्षा पुढे आपल्याला या ठिकाणचं अंतर 4 इंच घ्यायचं. हे बघा, तर या ठिकाणी आपण आता सरळ लाईन घेऊ कमरेपर्यंत. आता या ठिकाणावरून आता इथं 3 इंच आपली 4 इंच आलेली आहे. आता ही 4 इंच अंतर प्रत्येकाच्या कमर उंचीनुसार वेगवेगळं असणार आहे. कमर उंची या ठिकाणी आपली काय आहे, 15 आहे. टक्स उंची आपली छातीचा 4था भाग प्लस आपण 1.5 इंच घेतले तर या ठिकाणी 11 वर आली. मग हे अंतर 4 इंच. पण प्रत्येकाची जशी कमर उंची असेल त्यानुसार या ठिकाणी छाती घेराच्या 4था भाग आपण जे टक्स उंची घेतो, टक्स पॉईंट घेतो प्रिन्सेससाठी, तर त्यासाठी हे प्रत्येकाच्या उंचीनुसार कमी जास्त होणार आहे. आता इथं 4 आलं तर खालच्या साईडला आपल्याला 3 इंच घेऊ शकतात. आलं इथपर्यंत लक्षात. त्यानंतर या ठिकाणी 1.5 इंच, इथं 1.5 इंच. इथपर्यंत आलं. त्याच्यानंतर आपल्याला हे जसं आपण ब्लाऊजला जातो तर ह्या ठिकाणी बघा जिथं मोंड्याचा आपण हा 90 अंशाचा कोन आलेला आहे तिथून आपल्याला हा लाईन मारून घ्यायची, बरोबर. आता या ठिकाणी आपल्याला इकडून पाऊण घेतलं, इकडून पाऊण घेतलं, आपले 1.5 इंच वाढले, बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचे. मग हे शिवताना आपला ह्या बघा कट करताना आपला असा जाणार आहे.
आता हे आपण नेहमीप्रमाणे टाकलं बरोबर आहे. फक्त आता इथं काय करायचं, या ठिकाणी आपलं हे जी फिटिंगची इथं जे पॉईंट आलेला आहे तो आपला इथं येणार, म्हणून मी ह्या ठिकाणी असं टाकते. आणि थोडंसं इथं पण वाढणार, इथं जास्त नाही घ्यायचं आपण. हे कमरेत सुद्धा इथं थोडंसं तिरकस जायचं. आणि जर तुम्ही या ठिकाणी बघा, जे आपण 1.5 इंच घेतलेले आहे त्यावेळेस जरी तुम्ही वाढवलं किंवा आपण हे पहिला पॉईंट घेतो त्यावेळेस जरी वाढवलं तरीही चालतं. पण हे कशासाठी मी स्टार्टिंगला आपण रेग्युलर टॉपची मार्किंग करतो त्याप्रमाणे केलं का, आपण ही कटिंग तशी ठेवायची. फक्त या ठिकाणी थोडंसं वाढवून घ्यायचं आणि बरोबर आपलं हे जो कटिंग केलेला असतो आणि खालपर्यंत फक्त आता इकडं जे आपण अर्धा इंच जास्त घेतो तर ते अर्धा इंच का, तर ही जी आपण कटिंग केलेली असते खाली तळघेरापर्यंत, तर हा जॉईंट जेव्हा करतो जे आपण या ठिकाणी वाढवलेलं असतं ते आपल्याला जेवढा टॉप पाहिजे ते आपल्याला पाहिजे तेवढा मिळून जातो. तर तुम्हाला कोणाला याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकतात. कुठलीही तुम्हाला म्हणजे कमेंट करा तुम्ही. एकदम मी सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेसची कटिंग कशी करायची ते दाखवलेलं आहे. आता याची पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची शिलाई कशी करायची ते सांगते एकदम सोप्या पद्धतीने. तुम्ही गळा जास्त असेल तर तुम्हाला ते पण शोल्डरचं सांगितलेलं आहे. तर आता हा कसा शिवायचा तो पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघा. जे कोणी नवीन आहेत आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या ठिकाणी बघा, जेवढं आपण आता या ठिकाणी बाहीचं माप टाकायचं असेल तर छाती घेराचा 4था भाग प्लस आपण लुझिंग 1 इंच घेतले तर 1 इंच ॲड करायचे आणि बाही घडी घेऊन बाकीच्या बाहींची मापं कसे टाकतो त्याचप्रमाणे टाकायचं. बाही तुम्हाला कमी पडणार नाही, जास्त होणार नाही. तर सर्व मैत्रिणींना पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.